संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये भीषण अपघात, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, मध्यधुंद ट्रक चालकाने वारकऱ्यांना चिरडलं. वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त, मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांचा 5 लाखांची मदत जाहीर, तर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावर कोसळला, ठाण्याच्या 3 हातनाका परिसरातली घटना, शिवप्रताप सेनेच्या अध्यक्षांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळलं, सुमारे 50 ते 55 लाख महिलांनी ई-केवायसी केली नाही, तर योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरती ताण येत असल्याचाही कॅगचा अहवाल. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, राज्यामध्ये सर्व विरोधकांनी वांगचुक यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचं आवाहन, गरज पडल्यास दिल्लीच्या आंदोलनस्थळी सुद्धा जाणार, ठाकरेंची माहिती. भाजप कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी आज बैठक, केंद्रासह राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारासंदर्भात चर्चेचा अंदाज. मुंबईचे उपमहापौर संजय गाडींना वाहतूक कोंडीचा त्रास, मुंबई शहरामध्ये बंगला देण्याची आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी. डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार, इतर 3 आरोपींना सुद्धा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती. विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती, सून गिरिजा यांच्याकडून गंभीर आरोप, ठाणे सत्र न्यायालयामध्ये 23 जुलै रोजी होणार सुनावणी. मुलुंड स्टेशनवरती एसी लोकल 15 मिनिटांहून अधिक काळ बंद, प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास, महिला बेशुद्ध पडल्याची सुद्धा माहिती. मुंबईच्या पायधुनीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी. एक्सप्रेसमध्ये मध्यधुंद अवस्थेतील चणे विक्रेत्याची टीसीला बेदम मारहाण, त्रिवेंद्रम नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस मधला धक्कादायक प्रकार, रेल्वेतील अवैध विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती. बदलीसाठी राजकीय दबाव टाकणाऱ्या अभियंत्याचं निलंबन, पुणे मनपाच्या पाणी पुरवठा विभागातून पथ विभागामध्ये बदलीची मागणी, राजकीय दबाव टाकल्यानं अभियंता अशित जाधव निलंबित. दहा बाय 10च्या खोलीला 1 लाखांचं वीज बिल, पुण्यातल्या डोणजे गावातल्या महावितरणाचा ढिसाळ कारभार, पीडित कुटुंबाची महावितरणाकडे तक्रार. गिरणा धरणाचा जलसाठा 35% एकाच दिवसामध्ये जलसाठ्यामध्ये 8% वाढ, नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याची माहिती. रत्नागिरीतल्या भात शेती पुन्हा एकदा संकटात सापडल्या, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची उसंत, पावसाअभावी लावणीची कामं खोळंबली. माऊलींच्या पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, हडपसरमध्ये 10 महिला भाविकांचे दागिने लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू. होर्मुझ पुन्हा बंद, जहाजावरती हल्ला, 1 भारतीय बेपत्ता, 10 जणांना वाचवलं, इराणनं 5 आखाती देशांवरती केले ड्रोननं हल्ले. बँकॉकच्या पबमध्ये भीषण आग, 27 जणांचा होरपळून मृत्यू, 12हून अधिक जण जखमी.